पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज ज्येष्ठ नागरिकांचा जो सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेशभाई कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष सुचे अण्णा रेड्डीज, या कार्यक्रमासाठी विशेष आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे, या कार्यक्रमासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि ज्यांचा व्यासंग्य सर्व विषयात आहेत असे आमचे दुसरे मार्गदर्शक शहराचे कार्याध्यक्ष वाढदिवस आहे। अनेकांनी आपली मनोगतं आणि साहेबांबद्दलची मतं या ठिकाणी या व्यासपीठावरून आपल्यासमोर मांडली। देशाचं एक आगळं वेगळं नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राचा एक शेवटचा चेहरा, आणि त्या चेहऱ्याच्या 84व्या वाढदिवसासाठी आजची जी महाराष्ट्रातली संभ्रमित परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये देशाला दिशा देण्याचं काम या नेतृत्वाच्या माध्यमातून व्हावं आणि हा महाराष्ट्र ज्या गोष्टींची अपेक्षा करतोय, जे स्वास्थ्य महाराष्ट्राला अपेक्षित आहे, ते स्वास्थ्य निर्माण होईपर्यंत या माणसाला शतायुष्य लाभो, ही सगळी वाढदिवसाचरणी त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपण मंडळी एकत्रित जमलेलो आहोत। 84 वर्षाचा प्रदीर्घ काळ, वयाच्या 27व्या वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण आणि आजच्या परिस्थितीमध्ये त्याच खंबीरपणे येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची असलेली त्यांची ऊर्जा, हे सगळं महाराष्ट्रामधल्या कुठल्या नेत्याच्या किंवा देशातल्या कुठल्या नेत्याच्या आजपर्यंत पाहण्यात आलेलं नाही। खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र घडत असताना ज्यांचं योगदान आहे, हा महाराष्ट्र घडत असताना ज्यांनी अनेक ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे, मग रमेशभाईंसारखी मंडळी असतील, समोर बसलेली अनेक ज्येष्ठ मंडळी असतील, शिंदे गुरुजींसारखे असतील, सुचे अण्णांसारखे असतील, अशा अनेक मंडळींनी गेल्या 40-50 वर्षाचा महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रवास पाहिलेला आहे। आणि त्यांना पवार साहेब काय आहेत आणि पवार साहेबांमुळे महाराष्ट्र कुणामुळे आहे या सगळ्याची निश्चितपणे कल्पना आहे। आणि म्हणून ही मंडळी आजही पवार साहेबांसाठी असेल, त्यांच्या विचारधारासाठी असेल, एकरूप आणि एकनिष्ठ राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। हल्लीच्या पिढीला हे माहीत नाही आणि विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आज पवार साहेबांना बाजूला केलं गेलं आहे। पण दुर्दैव हे आहे की आजपर्यंत महाराष्ट्रात काम करत असताना त्याला कधी प्रसिद्धी मिळत नाही। जी मोठी माणसं झाली त्या मोठ्या माणसानं त्यांच्या हयातीत आम्ही कधी मोठं करायचं काम केलं नाही। त्यांच्या चुका काढत बसलो, त्यांच्या विरोधात जे काही असेल ते दाखवत गेलो। पण ज्यावेळी ही माणसं आपल्यातनं निघून गेलीत त्यावेळी त्यांचं मोठेपण आपल्याला कळलं।
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, असे अनेक नावं घेता येतील की ज्यांचं काम हे कधी आम्हाला त्या काळात कळलंच नव्हतं. तसंच पवारसाहेबांचं काम कळलं नाही. आज आमच्यासारख्या तरुण सहकाऱ्यांनी 25-30 वर्षामधला महाराष्ट्र बघितला आहे. त्या 30 ते 40 वर्षामध्ये महाराष्ट्र कुठं होतं आणि कुठून कुठपर्यंत आला हे आम्ही बघितलेलं आहे. त्यावरची राजकारण करणारी मंडळी बघितलेली आहेत. मग ती समाजाच्या ग्रामीण थरात काम करणारी मंडळी असतील, शहराच्या राजकारणात काम करणारी असतील, किंवा राज्याच्या पातळीवर काम करणारी माणसं असतील. या सगळ्या मंडळींनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. सगळ्या व्यवस्था ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घालून दिल्या त्याचं पालन केलं आणि त्या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा राहिलेला आहे.